क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचं लग्न पुढे ढकलण्यात आलंय। स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधनांना हार्ट अटॅक आलाय। लग्नाच्या ठिकाणी समडोळ येथील मानधना फार्म हाऊसवर लग्नाची तयारी सुरू असतानाच त्यांना हार्ट अटॅक आला। त्यांना तातडीने उपचारासाठी सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे। ते सध्या देखरेखीखाली आहे। याच पार्श्वभूमीवर स्मृती मानधनानं आपलं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। सुबह में जब वो ब्रेकफास्ट कर रहे थे, स्मृति मंदाना के जो पापा हैं मिसेस श्रीनिवास मंदाना, उनकी तबीयत ख़राब होने लग गई थी और थोड़ी देर हम वेट किया। हमने हुआ कि शायद नॉर्मल है, ठीक हो जाएगा, लेकिन वो और थोड़ा बिगड़ रहा था। तो फिर हमने सोचा रिस्क नहीं हम लेते हैं, तो उनको फटाफट हमने एम्बुलेंस बुलाया और उनको हॉस्पिटल ले गया है। अभी वो अंडर ऑब्जर्वेशन है। और स्मृति मंदाना, आज आपको पता है कि वो अपने फादर से बहुत ज़्यादा क्लोज हैं। तो स्मृति मंदाना ने डिसाइड किया कि जब तक उनके पापा ठीक नहीं हो जाते हैं तब तक के लिए ये जो मैरिज जो आज होने वाली थी वो अभी इंडेफिनेटली पोस्टपोन्ड है। साधारण आज दुपारी 1-1:30 वाजता श्रीनिवास मंदाना स्मृती मंदानाच्या वडिलांना डाव्या बाजूला छातीत दुखण्यामुळं अर्जंट इमर्जन्सीमध्ये सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं। त्यांना माइल्ड हृदयाचा धक्काचे लक्षण सगळे आहेत। त्याचे सगळ्या चाचण्या चालू आहेत। आमचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहन थानेदारांनी पण बघून त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे। सध्याची परिस्थितीच्या हिशोबानं त्यांचं बीपी जरा जास्त झाल्यामुळं हृदयाचे ठोके पण जास्त वाढलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये राहण्याची गरज आहे आणि यामुळे सगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे। सध्याची कंडिशन स्थिर आहे, पण 1 दिवस 2 दिवस स्टेबल व्हायला अजून लागतील। भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि सांगलीची सुकन्या स्मृती मानधना हिचा विवाह सोहळा सांगलीत होणार होता, मात्र तो आता रद्द झाला आहे। आपण सध्या आहोत मानधना फार्म हाऊसवर आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की जी काही तयारी करण्यात आली होती, आता ती तयारीची जी काही डेकोरेशन असेल, सजावट असेल, ते काढण्यात आलेलं आहे। कारण स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता मानधना कुटुंब असेल किंवा पलाश मुच्छलेचं कुटुंब असेल ते रुग्णालयात आहे आणि श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा जो झटका आला, त्यामुळे आता या ठिकाणी जो काही आजचा विवाह सोहळा होता तो रद्द करण्यात आल्याची माहिती या विवाह सोहळ्याचे जे काही इव्हेंट मॅनेजर आहेत तोहिन मिश्रा यांच्याकडून देण्यात आलेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून या समडोळी येथील मानधना फार्म हाऊसवर या लग्न सोहळ्याची जय्यत तयारी जी आहे ती सुरू होती आणि सगळ्या देशाचं लक्ष जे आहे ते या लग्न सोहळ्याकडे लागलं होतं। क्रीडा असेल किंवा विविध क्षेत्रातील दिग्गज जे आहेत ते या लग्न सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थिती लावणार होते आणि भारतीय महिला संघाची जी काही टीम आहे ती देखील गेल्या 2 दिवसांपासून सांगलीत आहे। स्मृतीचे जे काही लग्नाचे जे इव्हेंट झालेले आहेत त्याच्यामध्ये देखील ते सहभागी झाले होते। मात्र दुपारी श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि या लग्नस्थळी जी तयारी सुरू होती तिथेच हा सर्व प्रकार घडला आणि त्यानंतर त्यांना आता सांगलीतल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। आणि आता या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर स्मृतीचा आज जो विवाह पार पडणार होता पलाश मुच्छल याच्यासोबत तो आता तूर्त रद्द करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन मिथुनसह सरफराज सनदी, झी 24 तास सांगली।